सन्माननीय विवेक बबलू म्हात्रे यांना विनंती करतो की त्यांचा इथे सन्मान करायचा आहे। नक्कीच शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन इथे रमेश म्हात्रे यांचा सन्मान होतोय। नक्कीच बबलू म्हात्रेंना विनंती करतो की रमेश म्हात्रेंचा इथे सन्मान करायचा आहे की चांगलं व्यक्तिमत्व म्हणावं लागेल। ज्या ज्या वेळी मदतीसाठी आपण जातो भूमी अभिलेख मध्ये तेव्हा रमेश म्हात्रे तत्परतेने आपलं काम करतात। हितेश दशरथ म्हात्रे आपला सुद्धा इथे सन्मान होणार आहे। धन्यवाद। इथे सत्कार समारंभ थोडासा थांबवतो मी। विवेकजी आपलं सुद्धा सहर्ष स्वागत करतो। हितेश दशरथ म्हात्रे राकेश म्हात्रेंना विनंती करतो त्यांचा सुद्धा इथे सन्मान करायचा आहे। आणि दरम्यान सामन्याकडे बोलतोय समोर आहे तो म्हणजे प्रवीण उर्फ बबलू। एक नक्कीच राकेश म्हात्रेंच्या इथेचा सत्कार होतो। धन्यवाद हितेश आणि राकेश। पहिला चेंडू सत्यविजयचा खराब चेंडू म्हणावा लागेल। पॉइंट च्या वरून खेळतोय धाव संख्या 4 ने वाढवतोय तो म्हणजे बबलू। नक्कीच सुंदर चेंडू होता। सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये धन्यवाद। डीजे पहिला चेंडूवर चौकार बसतोय बबलू याच्या बॅटतून बबलूचा एक म्हणावं लागेल तेवढं थोडा पहिला चेंडू हो सुंदर चेंडू कहीं पे निघाए कहीं पे निशाणा सरळ बॅट हवेत फिरवतोय। चेंडूचा आणि बॅटचा काही संबंध निर्धाव चेंडू जातो पहिला चेंडू वर चौकार पडल्यानंतर कमबॅक करतो तो म्हणजे सत्यविजय मूर्ती लहान पण कीर्ती महान पण बबलू एक महान फलंदाज म्हणावं लागेल। एक हिंदी पिक्चरचा डायलॉग है जली को राग कहते बुझी को आग कहते जली को आग कहते बुझी को राग जिस राग से बारूद बनता है उसी को बबलू कहते। क्रिकेट का विश्वनाथ बोलते वो सुंदर चेंडू पुन्हा एकदा लगातार दुसरा चेंडू मिस करते बबलू आला सत्यविजय सुंदर गोलंदाजी म्हणावं लागेल सत्यविजयची। बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू टाकते। पहिला चेंडू कुठेतरी एक आखून टप्प्याचा चेंडू टाकला होता आणि त्या चेंडूवर पुरेपूर फायदा घेतला होता। मला वाटतं मैदानाने सुद्धा त्याला साथ दिली होती। पहिला चेंडू चौकानंतर लगातार 2 चेंडू मिस होते। धाव संख्या पोहोचते 4च्या घरात। माझ्या सोबत माझे सहकारी मित्र शरद म्हात्रे जितेंद्र सर नितीन म्हात्रे। पुढचा चेंडू हो खराब चेंडू म्हणावं लागेल खराब चेंडू आणि हा चौकार का षटकार पंच आणि हा षटकार देवाला अंगोली घालताना मल्हारी देवाची अंगोली करताना मल्हारी देवाला अंगोली घालताना मल्हारी देवाची अंगोली करताना मल्हारी देवाला अंगोली घालताना मल्हारी देवाची अंगोली करताना मल्हारी देवाला अंगोली घालताना मल्हारी देवाची अंगोली करताना। धन्यवाद डीजे। नक्कीच म्हणावं लागेल बबलू सर आपण एक विचार केला बबलू सारखा मोठा फलंदाज जेव्हा समोर येतो तेव्हाच गोलंदाजाला थोडासा विचार करावा लागतो कुठल्या टप्प्यावर चेंडू ठेवायचा आहे आपल्याला। कारण की बबलूकडे जी क्षमता आहे त्याच्या मनगळ्यात एवढी ताकद आहे की कोणत्याही साईडला षटकार किंवा चौकार मारू शकतो। पुढचा चेंडू हो सुंदर चेंडू आणि झेल होतो आणि अतिशय सुंदर झेल तुषारच्या माध्यमातून पाहायला मिळते। पॉइंटच्या दिशेने घेतलेला झेल डीजे वाटला इथं संधी मिळते। नक्कीच एक धन्यवाद डीजे। अतिशय सुंदर असं झेल पकडला आणि तोच गोलंदाज सत्यविजय सुंदर असं डीजेचं आपल्याला इथं नियोजन पाहताना मिळतंय। मला डीजे ऑपरेटरचं नाव माहित नाही पण एक 12 वर्षाचा छोटा मुलगा सुद्धा डीजे ऑपरेट करताना आपण पाहिला होता। खरंच आज यंग स्टार जे आहेत एक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत होताना पाहतो आपण। पुढचा चेंडू असेल सत्यविजयचा समोर येतो एक शक्ती एक मोठा फलंदाज वाशिबा क्रिकेट संघटनेतला एक चतुरस्र कीपर म्हणून ज्याची ख्याती अख्ख्या रायगड जिल्ह्यामध्ये प्रसारित आहे। तोच शक्ती कशा प्रकारे आपला नशीब वाजवतोय आणि दत्तगुरु संघाला किती धावपणापर्यंत मजल मारून देते। पहिला शेवटचा चेंडू असावा सत्यविजयचा सन्मानाने खेळतोय ग्लास करतोय चेंडूला आणि एकच धाव समाधान मला लागते। षटक संपले। सन्माननीय पंचायत नरेश म्हात्रे आणि मेघनाथ मुखल एक मोठं असं नाव आहे नरेश म्हात्रेंचं वाशिबा क्रिकेट संघटनेमध्ये। त्याचबरोबर एक अनुभवी खेळाडू म्हणजे मेघनाथ मुखल बेनवल्या गावाचं प्रतिनिधित्व करताना दिसतोय। धाव संख्या पोहोचते ती म्हणजे
11 नक्कीच 11 डबल फिगर मध्ये धावसंख्या पोहोचवली त्याच्यामध्ये योगदान आहे तो म्हणजे बबलूचा त्याने 4 चेंडूमध्ये 10 5 चेंडूमध्ये 10 धावा आणि शक्तीचा 1 11 डबल फिगर मध्ये धावसंख्या पोहोचले चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल कारण की सत्यविजयची बबलू आणि शक्तीसारखे बादबद्दल जेव्हा फलंदाज समोर असतात तेव्हा नक्कीच एक मोठा प्लॅटफॉर्म जो मंच बनवला आहे तो म्हणजे वाशिवा क्रिकेट संघाने सर्व यंग तरुण आणि जे क्रिकेटची आवड आहेत अशा सर्व खेळाडूंसाठी मला वाटतं वाशिवा क्रिकेट संघटनेचा विचार केला माझ्यासोबत जर शरद म्हात्रे असतील आज 8वी सत्र आले पहिल्या सत्रापासून शरद म्हात्रेंना खुर्चीवर बसून आम्ही एकत्र काम करताना पाहतोय जरी बघितलं तरी 45 50 52 55 वर्षाचे खेळाडू इथे खेळलेले आहेत आणि आजपासून खेळतात हीच ख्याती आहे आणि आज जर रायगड जिल्ह्याच्या प्रत्येक कोपऱ्यात विचार केला तरी सर्वात यशस्वी संघटना कोणती असेल तर वाशिवा क्रिकेट संघटना हे आवर्जून आणि अभिमानाने सांगताना आणि ऐकताना आम्हाला आमचा हुर भरून येतो शरद म्हात्रे संघटनेचे जेव्हा 10वा वर्ष असेल तेव्हा एक मोठा व सुंदर चेंडू म्हणावा लागेल एकाच धाव्या समाधान म्हणावं लागेल तो शक्तीला एक मोठा असा कार्यक्रम याच मैदानावर छत्रपती संभाजी महाराज मैदानावर आपण घ्यायचा आहे आणि क्रिकेट संघटना काय आहे ती अख्ख्या रायगड जिल्ह्यासह अख्ख्या महाराष्ट्र राज्याला दाखवून द्यायचं आहे जर संघटनेचा विचार केला छोट्यापासून सुरुवात केली होती आणि जी लोक छोटे असतात तीच मोठी होऊ शकतात जी मोठी असतात ती कधीच मोठी होत नाही ती ऑटोमॅटिक छोटी होतात पण संघटनेचा विचार केला जर मोठे एक विचार केला संघटनेचा तर छोट्यापासून सुरुवात करून आज आवाढव्य असं वटवृक्ष पाहायला मिळते ते म्हणजे वाशिवा क्रिकेट संघटनेचं नक्कीच आज या वर्षापासून आपण YouTube लावायचा कार्यक्रम चालू केला प्रत्येक स्पर्धेला YouTube लाईव्ह असणार आहे आणि 97 ते 100 देश ही स्पर्धा लाईव्ह पाहतात पहिला चेंडू सुंदर चेंडू होता गोलंदाज आहे तो म्हणजे रोहितला सुद्धा पहिल्यांदाच गोलंदाजी करताना पाहतोय सुंदर गोलंदाजी करतो रोहित समोर आहे तो एक म्हणजे डावखुरा फलंदाज त्याने रायगड प्रीमियर लीग मध्ये हादरवून सोडली होती तो म्हणजे रोनक एक स्फोटक गोलंदाज आणि स्फोटक फलंदाज पहिलाच चेंडूचा सामना करेल रोहितचा कशा प्रकारे खेळतोय बघूया तो म्हणजे रोहन आणि सुंदर पॉइंटच्या दिशेने खेळतोय चौकार ह्याला म्हणतात धन्यवाद डीजे अतिशय सुंदर असं एक सुमधुर गीत ऐकायला मिळालं डीजेच्या माध्यमातून रोहन कला का इस्तेमाल किया अतिशय सुंदर अशी कलात्मक खेळ केले आणि पहिला चेंडू चौकार मारला पुढचा चेंडू हो सुंदर पुन्हा एकदा फटका आणि झेल सुटते अतिशय महागडं झेल म्हणावं लागेल हे अतिशय महागडं झेल होणार आहे ते म्हणजे श्री दत्त मलिगडे फलंदाजाचं नाव मला माहिती नाही सुयोगच्या माध्यमातून हा झेल सुटतोय सुयोगला मला वाटते ट्रॉफी फायटर पंचगोष्ठीमधून खेळताना पाहिलेला आहे आज श्री दत्त मलिगडमधून खेळताना दिसतोय पण खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल नक्कीच याचा मोठा धोका संभावेल तो म्हणजे श्री दत्त मलिगड संघासाठी कारण की रोहन सारखा मोठा फलंदाज आणि एक लोण्याचा गोळा आपल्या हातातून सुटतो आणि त्याचा पुरेपूर फायदा रोहन घेतल्याशिवाय राहणार नाही असाच एक झेल रोहित शर्मा यांचा सोडला होता आणि त्यांनी 264 रनांची एक मोठी फलंदाजी केली होती अशा प्रकारे रोहनची सुद्धा फलंदाजी हो अशी मी शुभेच्छा देतो पुढचा चेंडू असेल तो रोहितचा समोर आहे तो शक्ती धावसंख्या पोहोचते ती 17 एक सन्मानजनक स्कोर म्हणावा लागेल दुसरं षटक चालू आहे शक्ती कशा प्रकारे खेळते खराब चेंडू म्हणावा लागेल पुरेपूर फायदा घेत सुयोग चेंडूच्या खाल्याने सुयोग सुंदर झेल बाद होते डीजे मास्टर ओके नक्कीच खराब चेंडू होता पुरेपूर फायदा घेता आला नाही धन्यवाद डीजे मला वाटतं ओम डीजे पेन डीजे ऑपरेटर सुंदर अशी ऑपरेटिंग पाहायला मिळते डीजे पेन नक्कीच ज्या ज्यावेळी स्पर्धा असते तेव्हा असे डीजे मास्टर आणि छोटा ओम डीजे ऑपरेटर आहे ओम आणि एक 10 वर्षाचा एक छोटा मुलगा आहे तो डीजे ऑपरेटिंग करतोय अतिशय सुंदर मला वाटतं तो फलंदाज तो नाना उर्फ मिलन बऱ्याच दिवसानंतर मिलनला हातात बॅट घेताना पाहतोय एक स्फोटक फलंदाज आहे एक्के दुक्के में विश्वास नाही रखते षटकार आणि चौकारचा बादशाह म्हणावा लागेल मिलनला पुढचा चेंडू असेल रोहितचा रोहनसाठी हो सुंदर चेंडू आणि मिस करतोय आणि धाव संख्या कितीने वाढते बघूया 1 2 3 4 बघूया चौकार प्रयत्न कमी पडले धाव संख्या 4 होते
धन्यवाद डीजे. ग्राउंड नंबर 2 वर जो सामना चालू आहे त्याची सेमीफायनल ग्राउंड नंबर 1 वरच होणार आहे. सुंदर चेंडू पडताच खाली बसतो. वाईटचा अपील होता पण पंच दक्ष आहेत मेघनाथ मोकल आणि निर्धाव चेंडू म्हणावा लागेल. धावसंख्या स्थिरावते ती म्हणजे 21. नाही ग्राउंड नंबर 3 वरच तो सेमीफायनलचा सामना होणार आहे. काय नो आहे काय पंच डिसिजन सांगायचं आहे. दोन षटकांच्या समाप्तीत धावसंख्या होते ते 21-21. एक सुंदर असा आकडा. ग्राउंड नंबर 2चा सामना 3चा सामना लगेचच संपवायचा आहे. ग्राउंड नंबर 3 पंच माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोच असेल तर लवकरात लवकर सामना संपवायचा आहे. सुदर्शन म्हात्रे सन्माननीय उपाध्यक्ष आहात आणि तिसरं षटक घेऊन येतो तो म्हणजे साई प्रसाद. धावसंख्या 21. समोर आहे तो मिलन. साई प्रसाद कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. मिलनच्या बॅटमॅन काय षटकार चौकार येतात का पाहायला मिळतील. हो लेग एसटीवरचा चेंडू पंच नरेश मात्रांकडे स्क्वेअर चेंडू वाईट चेंडू. धावसंख्या 1 ने वाढते पोहोचते 22च्या घरात. नक्कीच 35-40चा ॲव्हरेज असणं गरजेचं आहे का. मगाशी जर विचार केला तर आपण साईश्री दत्त मलेकरवाडीचे फलंदाजी पाहिले. एक स्फोटक फलंदाज साई प्रसाद त्यांच्यात सुद्धा आहे. त्याच्यामुळे नक्कीच थोडासा विचार करावा लागेल तो म्हणजे हो सुंदर चेंडू पडताच खाली पडतोय. आणि आत्महत्या कशाला म्हणतात क्रिकेटमध्ये आत्महत्या काय असते ते मिलनने दाखवून दिलंय. स्वतःच विकेट स्वतः थ्रो करणं क्रिकेटमध्ये अशा गोष्टी घडतात. हे एक विलक्षण योगायोग म्हणावं लागेल कारण की टीमसाठी आपलं आत्मबलिदान देणं हे मिलनने दाखवून देऊ. त्याची जागा भरून काढण्यासाठी येतो तो म्हणजे आणखी बावीस. अशीला विनंती असेल की अशा आपण लगेचच क्रीज पर्यंत पोहोचायचं आहे. पहिल्या चेंडूवर एक सफलता प्राप्त होते रनआउटच्या माध्यमातून तो म्हणजे श्री दत्त मलेकरवाडी संघाला. पुढचा चेंडू रोहनसाठी आणि हा बॅट कटचा इशारा आहे आणि पंचाने तो हात वर केलेला आहे. नक्कीच डीजे ऑपरेटर नक्कीच पंचांचा निर्णय सांगायचा आहे कारण की पंचाने हात वरती केलं होतं. रोहन म्हणतो बॅट कट आहे. नक्कीच योग्य तो निर्णय दोन्ही पंच मिळून घेतील. ते पण धावसंख्येत 1 ने भर पडली असं मी सांगतोय कारण की आणि पंचांनी नॉट आउट दिलं. बॅट कट आहे ह्याला म्हणतात योग्य ताळमेळ. धावसंख्या कितीने वाढले पंच सांगायचं आहे. 1 मिनिट. 2 धावा पंच 10 किती 2 धावसंख्या 2 ने वाढते पोहोचते 24च्या घरात. ग्राउंड नंबर 3 वर मॅच लगेच चालू करायचा. पहिला सेमीफायनलचा सामना ग्राउंड नंबर 3. हे पहिला आहे का पहिला सेमीफायनलचा सामना ग्राउंड नंबर 1 वर चालू आहे. दुसरा सेमीफायनलचा सामना लगेच ग्राउंड नंबर 3 वर चालू करायचा आहे. पंच सुदर्शन मात्र लगेचच सामना चालू करायचा आहे. विजेता संघ कोण आहे तिकडे शिवसागर काळेसर आणि विजेता संघ मला वाटतं दत्तवडा ब असावा. सामना लगेच चालू करायचा आहे. रोहनसाठी पुढचा चेंडू असेल तो म्हणजे प्रथमेशचा. हो खराब चेंडू म्हणावा लागेल
आणि हा षटकार धावसंख्या 6 वाढते, पोहोचते 30च्या कडे एक मोठी शक्यता आहे आणि तोच स्फोटक फलंदाजी दाखवताना दिसते आपल्याला. रोहन त्याने आपले इरादे स्पष्ट केलेत, कारण की अजून 1-2 षटकार त्याला मारणं भाग पडतील, कारण की दत्तगुरु धावसंघाचं नावच एवढं मोठं आहे की 30 धावसंख्या त्याच्यामध्ये नगण्य आहे. 40-42 धावसंख्या बनवू शकतात. पुन्हा एकदा खराब चेंडू, स्टेटला खेळतो, एकच समाधान लागतो पण नाही. आणि मला वाटतं आशू आत्मधन करतो का बघूया. नाही, व्यवस्थित पूर्ण धावसंख्या 2 ने वाढते, पोहोचते 32च्या घरात. ग्राउंड नंबर 3 वर पंच सुदर्शन म्हात्रे, सामना चालू करायचा आहे, तिथंच नाणेफेक करायची आहे. पंच सुदर्शन म्हात्रे, नक्कीच पुढचा चेंडू प्रथमेशच्या रोहनसाठी, खराब चेंडू आणि पुरेपूर फायदा. धाव संख्या 6 वाढती, पोहोचते 38च्या घरात. म्हटलं होतं एक जीवदान रोहनसाठी, सुयोगची चुकी आता महाग पडते म्हणजे श्री दत्त मलेकरवाडी संघाला. ग्राउंड नंबर 3 चा मानव दिवसचा आणि डीजे मास्टर 8 चेंडू म्हणजे 25 धावसंख्येवर खेळतोय, म्हणजे रोहन मला वाटतं 38 धाव झाले आहेत. रोहन एक मातब्बर खेळाडू आहे. आणि पुढचा चेंडू पुन्हा खराब चेंडू म्हणायला लागेल, बघा चौकार जातो का. आणि हा चौकार 9 चेंडूत 29 धावसंख्याची जोरदार बारी खेळतोय चौकार, तो म्हणजे रोहन. आणि तिसरं षटक संपलेलं आहे. मी नक्कीच यापुढे सन्मानासाठी आमंत्रित करेन सन्माननीय गणेश म्हात्रे. धन्यवाद विनोद म्हात्रे. ग्राउंड नंबर 2 वर जो आता सामना झाला, कन्हैया कानोबा दत्तगुरु वडाव ब, या सामन्यामध्ये दत्तगुरु वडाव ब हा संघ विजयी झालेला आणि विजयाचा शिरपकार ठरलेला तो ज्ञानेश्वर म्हात्रे, कॅप्टन कोल ज्ञानेश्वर म्हात्रे आपण सामनावीर ठरलेला. लगेच आपण पॅव्हलियन कशामध्ये यायचं आहे, आपला सामनावीरचा किताब घ्यायचा आहे. मी सन्माननीय माजी अध्यक्ष बाजी प्रभू सुहास यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान द्यायचा आहे. एक हाती झुंज ज्यांनी लढवली होती या संघटनेसाठी माजी अध्यक्ष, खरंच सन्मान आहे. कारण या संघटनेसाठी जे जे लढलेत, ज्यांनी ज्याने अपार मेहनत केली त्यांचा सन्मान होणं नाही, जे भानगडी झालेले नाहीत, पण संघटनेसाठी ज्यांनी मोलाचं सहकार्य केलेले आहेत तेच आमचे सहकारी मित्र, या संघटनेचे नामवंत समालोचक, वाशिबा संघटनेचे समालोचक आणि या संघटनेचे माजी अध्यक्ष. मी सांगितलं की बाजी प्रभू ज्यांनी खिंड लढवले तेच आमचे सन्माननीय माजी अध्यक्ष सुहास म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते पारितोषिक देत आहे. ज्ञानेश्वर म्हात्रे कोल कठीण पद्धतीत चांगले लढत देऊन सेमीफायनल मध्ये धडक मारलेला तो दत्तगुरु ब, कॅप्टन कोल ज्ञानेश्वर म्हात्रे अभिनंदन. या संघटनेचे खजिनदार सुद्धा आहेत, चालू 2 वर्ष खजिनदार पद अतिशय चांगल्या पद्धतीने भूषवत आहेत. तो ज्ञानेश्वर म्हात्रे सामन्यावरचा किताब मिळवत आहेत. चला ग्राउंड नंबर 3 वर लगेच सामना करायचा नानू म्हात्रे, कारण 3 षटक बाकी आहे, वेळ कमी आहे. आपल्या 3 षटकांचा सामना, अंतिम सामना खेळवायचा आहे. पंच सुदर्शन म्हात्रे, आपण लगेच सामना तिथं चालू करायचा आहे. ग्राउंड नंबर 1 वर लढत चालू आहे. ती श्री दत्त मलेकरवाडी दत्तगुरु वडाव चेंडू. नरेश म्हात्रे चेंडू पाहिजे, काय पाहिजे, बॉल द्यायचा एक. हेलो 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 हेलो. ओम साई डीजे मास्तर, एक छोटा मुलगा जो ऑपरेटिंग करीत आहे पेनचा, सुद्धा हार्दिक हार्दिक अभिनंदन, खरंच मनापासून अभिनंदन. चांगले ऑपरेटिंग आज आपल्याला पाहायला मिळते, एक सुंदर लढत पाहायला मिळते. धावसंख्या झालेली आहे किती पाहिजे, 42 धावा झाल्या. 43 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे ते श्री दत्त मलेकरवाडी या संघासमोर. माझ्या सोबत जोडलेले आहेत आमचे वाशिबाग संघटनेचे समालोचक सुहास म्हात्रे सर, जितेंद्र पाटील सर, तसेच विनोद म्हात्रे, नरी भोईर स्कोरर म्हणून नितीन म्हात्रे सल्लागार, ग्रामपंचायत वडावचे माजी सदस्य हे स्कोररची भूमिका पार पडत आहेत. बाबू म्हात्रे स्वतः उतरलेले आहेत. क्षेत्ररक्षण कमी असल्यामुळे आज एक जुना जाणता खेळाडू बाबू म्हात्रे सुद्धा क्षेत्ररक्षणासाठी उतरलेला आहे. आणि चालू वर्षी वडाव संघात ज्यांनी पदार्पण केले तो बाबू म्हात्रे
यांचं सुद्धा इथं आगमन झालेलं आहे. दुसरा संघ जो आहे, आज 3 संघ खेळतात दत्तगुरू वडावचे सुहास म्हात्रे. एक संघ इरवाडीला पोहोचलेला आहे, चालू करायचा आहे. पहिलं षटक घेऊन येतोय. आरपीएल आपण पाहिले रायगड प्रीमियर मध्ये ज्याने नाव लौकिक केलं तोच रोहन म्हात्रे. आणि तिन्ही संघ बक्षीस पात्र झालेले. पहिला षटक घेऊन येतोय रोहन. आरपीएल मध्ये ज्याची निवड झाली होती तोच हा लेफ्ट हँड गोलंदाज. आताच घानाघाती आपण फलंदाजी पाहिलेला आहे. ते खेळाडू कसा असावा हे आपण पाहिलेलं आहे. राईट हँड गोलंदाज आहे. फलंदाजी करताना लेफ्ट हँड करतो. असं जे चित्र असतं ते क्वचित लोकांना मिळतं. पहिला चेंडू, ओ सुंदर फटका, लॉंग ऑन ला मारलेला फटका. बघूया झेल होती की काय. आणि सुंदर झेल मात्र घेतलेला आहे. अतिशय सुंदर झेल बबलू म्हात्रे, कॅप्टन बबलू म्हात्रे. कॅप्टन कसा असावा याचं चित्र आपण पाहिलेलं आहे. सुहास म्हात्रे इथं माहिती. साई प्रसाद एक घानाघाती फलंदाज. या विभागाच्या जेव्हा स्पर्धा चालू झाल्या, चालू व्हायच्या अगोदर ज्याच्या नावात पहिली वाशी विभागात होती तो साई प्रसाद याचा झेल मात्र घेतलेला आहे. तोच बबलू म्हात्रे. अभिनंदन बबलू म्हात्रे. सर्व रेकॉर्ड वाशी विभागाचेच रेकॉर्ड पाठ करायचे असतात. मला इंटरनॅशनल रेकॉर्ड पाठ नाही आहेत. वाशी विभागाचे सर्व रेकॉर्ड पाठ आहेत. मला वाशी विभाग महत्वाचे आहे. आणि सर्व तरुण एकत्र आले आणि त्याच्यामुळे जे एकत्र एकजूट झाली संघटनेचे आहे, त्यांच्यामुळे सुहास भेटले, जितेंद्र सर भेटले, विनोद भेटला, शरद भेटला. तोच विजय माझ्या वाशी विभाग संघटनेचा आहे. पुन्हा एकदा गोलंदाज रोहन म्हात्रे आपल्या चेंडू फेकतोय. ओ पुन्हा एकदा प्रहार केला. बघूया झेल होती का. अजय नक्कीच झेल घेणार आणि सुंदर सर्कल मध्ये घेतणारा दुसरा झेल आणि दुसरा धक्का. आता मात्र चिंतेचं वातावरण आहे श्री दत्त मलगईवाडी संघामध्ये. पॅव्हलियन मध्ये थोडंसं चिंतेचं वातावरण आहे आणि आता मात्र हौशी हौशी कलाकार ज्याचं नाव संपूर्ण वाशी विभागात आहे तो नाव आहे जीवन म्हात्रे. उस्मान पटेल ज्याला नाव आहे तो जीवन. सुंदर गोलंदाजी म्हणावं लागेल. अतिशय सुंदर गोलंदाजी. अखूट टप्प्याची गोलंदाजी होती. फलंदाजी करताना अचूक टप्प्याची गोलंदाजी केली आणि त्याचं रूपांतर झेल मध्ये झाला. तोच हा रोहन रूपाला आलेला गोलंदाज. 20 म्हणजे अंडर-19 मधला हा खेळाडू आहे. पण लाजवाब खेळ आपला पाहतो ऑलराऊंडर खेळाडू. पुन्हा एकदा रोहन. ओ सुंदर गली मातेला फटका. एक धाव पूर्ण होते. शक्ती मात्र मासाठी नाही. सुंदर सुंदर क्षेत्ररक्षण झालेले. एकच धाव. एक धाव संख्येवर खातं खोललं जाते. धाव संख्या झालेली आहे 2-1. अतिशय सुंदर रंगतदार सामना सेमीफायनलचा हा. सेमीफायनलचा हा पहिला सामना. तर ग्राउंड नंबर 2 वर दत्तगुरू वडाव ब आणि शिवसागर कालेश्री अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. एकाच ठिकाणी 3 ठिकाणी दत्तगुरू वडाव हा संघ खेळत आहे. पुन्हा एकदा रोहन. उस्मान पटेलला मारला. मला वाटतं कव्हरच्या वरून मारलेला हा खणखणी षटकार. जवाब खूप षटकार. अभिनंदन जीवन म्हात्रे. संख्या झालेली आहे 7. सुंदर फलंदाजी. पहिल्या चेंडूवर घाणाघाती प्रहार केला. कव्हरून खणखणीत षटकार. पुन्हा एकदा त्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. बघू आता मात्र कुठंतरी क्षेत्ररक्षण तरी चूक झालेली आहे. नक्कीच पण चांगला प्रयत्न होता बाबू म्हात्रे आणि रोहन म्हात्रे यांचा. झेल मात्र आहे. एक धाव मात्र पूर्ण केलेली आहे. एक धावाच्या मोबदला संघाची धावसंख्या झालेली आहे ती 8. सुंदर खेळ पाहायला मिळतोय. दत्तगुरू वडाव श्री दत्त मलिगडवाडी. अतिशय सुंदर लढत पाहायला मिळते. रोहन आपल्या षटकातील पुढचा चेंडू फेकतोय. अप्रतिम चेंडू. अतिशय आणि निर्धाव चेंडू सांगता होत आहे.
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर श्री दत्त मलेगरवाडीची धावसंख्या होत होती 2-8. पुढील समालोचनासाठी आमच्या या संघटनेचे समालोचक नवी मुंबई पनवेल या ठिकाणी ज्यांचा आवाज गोड आवाज आपण युट्यूबच्या माध्यमातून ऐकतो ते आमच्या दत्ता सर यांना विनंती करतोय की पुढील 2 षटकाचं समालोचन आपण करत आहे. धन्यवाद. सुहास म्हात्रे एक रंगतदार आवाज आहे आमच्या वाशी विभागाचा गोड आवाज ज्याच्या मध्ये संपूर्ण तेच आमचे सुहास म्हात्रे. धन्यवाद सर. पण खरं तर तुम्ही संत आहात, कारण ज्या मुखातून तुम्ही एवढी सुंदर वाणीतून दत्तगुरु वडाव संघाचं वाहवा झाली त्याबद्दल खरंच नाही. टेनिस क्रिकेट जगतामधला ग्रामीण क्रिकेट मधलं नाव आहे दत्तगुरु वडाव संघ आणि या 2 दत्तगुरु वडाव संघामध्ये जे खरंच वाघ खेळतायत त्यांचं खरोखर कौतुक करावं लागेल. कारण नुकताच टेनिस क्रिकेट रायगड बहुचर्चित असलेली रायगड प्रीमियर लीग ज्यांनी गाजवली ते बबलू म्हात्रे, त्याचबरोबर ती रोहन म्हात्रे हे 2 स्टार कास्ट खेळाडू या मैदानावरती खेळताना दिसत आहेत. तर आता सुद्धा त्यानंतर अनिकेत 11 पेण या पेण बहुचर्चित प्रीमियर लीग मध्ये सुद्धा या खेळाडूंची वर्णी लागलेली आहे. तर दुसरं षटक घेऊन येतोय तो म्हणजे संघाचा कर्णधार सरसेनापती पंचांच्या डाव्या बाजूने स्वतःच्या उजव्या हातीने दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन आता मात्र पाकपुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता, पंच केला, परंतु यावेळेस मात्र इथे मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करत थोडस इथे शॉट खेळत असताना थोडासा टायमिंगचा अभाव निर्माण झाला आणि जो टायमिंग केला नाही त्यावेळेस मात्र स्वतःच्या बॉलर थ्रू मध्ये मात्र यावेळेस चेंडू अडवला गेला. निर्धाव चेंडूची सांगता झाली आणि हा चेंडू डॉट निर्माण झाला. दुसरा चेंडू पुन्हा एकदा यावेळेस मात्र पुन्हा एकदा फ्रंट फुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू जरल जातोय तो म्हणजेच मिड ऑफच्या दिशेने चेंडू तिथे मिलन येतोय आणि चेंडूला आडवा करतोय आणि चेंडू पकडून करपर्यंत सुपूर्द करतोय गोलंदाजाकडे. परंतु एक धाव घेण्यास मात्र एक मुभा होती आणि एक धाव धावफलकावरती आली. 9 धावसंख्या धावफलकावरती आल्यात आणि जर आपण पाहिलं तर मोहरे अजूनपर्यंत 2 विकेटचं पतन झालेलं आहे. 9 धावसंख्या धावफलकावरती जीवनच्या बॅटमधून एक षटकार मिलाला संजीवनी देणारा, पण तदनंतर मात्र सामना संत गतीने. यावेळेस मात्र थोडंसं बॉलिंगच्या मध्ये परिवर्तन झालं आणि गोलंदाजीमध्ये थोडंसं परिवर्तन होते जरूर आणि तिथे मात्र थोड्या चेटीचा हा चेंडू फेकला गेला आणि चेंडू पडल्यानंतर मात्र थोडीशी उचली घेतोय. एक वर हेड चेंडू होता परंतु या चेंडूला मात्र बॅट न घालता परतून लावतोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पुन्हा एकदा डॉट चेंडू पुन्हा एकदा मैदानावरती येतोय. क्षेत्ररक्षणाची जमावट तिथेच्या तिथे ठेवण्यात आलेली आहे या फलंदाजासाठी. आता मात्र चांगला फटका, स्क्वेअरचा फटका, चेंडू जातोय तो म्हणजेच यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक येतोय कव्हरच्या दिशेने. डीप मध्ये असणारा हा क्षेत्ररक्षक धावून आला आणि चेंडूला पकडून फेकी करतोय तो म्हणजे गोलंदाजाच्या हातामध्ये. एक अजूनही धावसंख्यावरती येतोय आणि धावा जमतायत ते म्हणजे 10 धावसंख्या. 8 चेंडू आणि 33 धावांची मोठं आव्हान पार करावं लागणार आहे ते यावेळेस मात्र श्री दत्त मलेगरवाडी या संघाला. आणि हे आव्हान तर धाव आली श्री दत्त मलेगरवाडी. आज 2 दिवसाचा आपण विचार केला तर दत्त जयंतीचा मोठा सोहळा याच गावामध्ये याच वाडीमध्ये रंगला होता. त्याचाच शुभ आशीर्वाद घेऊन येणारा हा संघ म्हणजे श्री दत्त मलेगरवाडी हा संघ. वडवला सुद्धा रंगला होता परंतु नावच श्री दत्त आहे आणि तिथे दत्तगुरु आहे. दोघांचं सुद्धा नावामध्ये दत्तगुरु आहे. हा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू गणला जातोय आणि इथे मात्र धाव स्थिरावलेली, थांबवलेली, विसावलेली धावसंख्या 11 धावसंख्या धावफलकावरती आले. खरं तर 11 खेळाडू मैदानावरती खेळताना आपल्याला दिसतात क्रिकेटच्या आणि 11 धावसंख्या धावफलकावरती. यावेळेस फुकूपट पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. मिड विकेट झोन मध्ये चेंडू पडतोय. क्षेत्ररक्षक थोडं धावून येतोय, प्रयत्नांची पराकाष्ठा जरूर करतोय. पहिल्या अटॅम्प मध्ये चेंडू पकडण्याचा प्रयत्न परंतु दुसऱ्या अटॅम्प मध्ये मात्र चेंडू पकडला, फेकी केला. तत्पूर्वी मात्र इथे मात्र 2 धावा अर्जित केल्यात या दोन्ही फलंदाजांनी आणि यावेळेस मात्र धाव सवरण्याचा प्रयत्न केला गेलाय संजीव आणि त्याचबरोबर त्या आलेला 13 धावसंख्या धावफलकावरती आहेत. येणारा स्लॉक षटक असणार आहे आणि जवळजवळ मोठी धावसंख्या जमवायची आहे. 6 चेंडू आणि जवळजवळ 6 चेंडू आणि 30 धावांचे एक मोठं आव्हान पार करावं लागेल विजयाची घोडदर चालू ठेवायची असेल तर. कारण याच्या अगोदर सुद्धा चांगला सामना जिंकला होता साईनाथ मंत्रीवाडी विरुद्ध. शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच खेळत आणली होती. प्रेक्षकांची उत्कंठा मात्र
प्रेक्षकांची उत्कंठा मात्र शिगेला पोचली होती, परंतु श्रीदत्त मलेगरवाडी हा संघ तिथे विजय झाला होता आणि विजयाची घोडदौड राखत यावेळेस मात्र दत्तगुरु वडाव संघाबरोबर त्यांची मुठभेड झालेली आहे. परंतु यावेळेस स्कोअर संख्या जास्त असल्या कारणाने त्या प्रयत्नात मात्र चांगले मोहरे सुरुवातीच्याच पहिल्या षटकामध्ये बाद झाल्यानंतर मात्र इथे मात्र घसरलेली परिस्थिती आहे. परंतु हा क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत भाकीत करता येत नाही, कारण अनिश्चिततेचा खेळ कोणता असेल तर क्रिकेट असं म्हटलं जातं. क्रिकेट में प्रेडिक्शन है फेल, क्योंकि क्रिकेट हे अनिश्चितो का खेळ असं अनेक जणांनी म्हटलं आहे. आमचे अनेक समालोचक असे म्हणत असतात आणि आपण सुद्धा पाहिलंय की शेवटच्या चेंडूपर्यंत क्रिकेटची उत्कंठा मनाला असते की कोण जिंकेल कोण आहे. 7 चेंडू आणि 30 धावा शक्ती. पहिला चेंडू एक लोअर पिच चेंडू होता आणि गुडलँड स्पॉटवरचा चेंडू होता. खेळून काढलाय जर हलक्या हाताने, एक धाव जरूर घेतली, परंतु या धावेमध्ये मात्र कुठेतरी आत्मविश्वासाची कमतरता होती. परंतु स्ट्राईक रोटेट केली जाते, ज्यांनी एक षटकार स्क्वेअर लेगच्या दिशेने एक दणदणीत षटकार ठोकला होता. तीच बाजू आणि तीच एंड करून आता खेळण्यासाठी संजीवन तयार असेल. यावेळेचा संजीवनचा जर खेळीचा सामना आपण पाहिला तर जवळजवळ 9-10 धावसंख्येचा त्यांनी मोबदला आपल्या संघाला दिलेला आहे, स्वतःच्या वतीने दिलेला आहे. यावेळेस फटका मोठा फटका खेळण्याचा फटका होता. यावेळेस मात्र एक चांगलापणे पिचचा वापर करत चेंडूचा फेकी केला. त्याला माहिती आहे की या बॅटमध्ये देणं म्हणजे आपल्या धोक्याला आमंत्रण करण्यासाठी आहे. त्यामुळे यावेळेस मात्र ऑफ स्टंपचा मारा करत वेध घेत चेंडू फेकी करतोय तो म्हणजेच शक्ती. थोडस लोअर फुल टॉस चेंडू होता. यावेळेस मात्र स्क्वेअरच्या दिशेने डीप स्क्वेअर लेग मधून चेंडू सरळ सीमा रेषा पार होतोय, फरार होते. डीजे मास्टर धन्यवाद डीजे मास्टर, धन्यवाद डीजे मास्टर. आम्हाला समजेल असे गाणे वाजवत जा. 18 धावसंख्या धावफलकावरती आलेली आहे आणि यावेळेस मात्र 25 धावांची आवश्यकता असणारा राहिलेल्या चेंडूंमध्ये. इथे यावेळेस मात्र पाहिलं तर हो चेंडू मात्र येतोय लॉंग ऑफच्या दिशेने. यावेळेस मात्र प्रयत्न करतायत. यावेळेस संजीवन म्हणत असेल की प्रयत्नांशिवाय हारणं मला मंजूर नाही आणि जितकं समजतंय तेवढं मी अशांत नाहीये. परंतु यावेळेस मात्र मोठ्या फटक्यांची जरूरत असताना सुद्धा शांतपणे स्थिरपणे सावरलेला हा सामना आहे. पराभवाचे काले ढग जवळजवळ श्रीदत्त मलेगरवाडी संघाच्या डोक्यावरती आलेले असताना सुद्धा पाहूया कशा रीतीने क्रिकेट होतोय. आणि यावेळेस पुन्हा एकदा निर्धाव चेंडू येतोय आणि हा चेंडू पुन्हा एकदा डॉट होतोय. पाहूया. आणि हा चेंडू पाहता पाहता पुन्हा एकदा आव्हांतर घोषणा केली गेली. यावेळेस मात्र पराभवाच्या छायेत जात असताना अजून एक धावसंख्या धावफलकावरती येते, आनंद देणारी उत्साहवर्धक. परंतु टाळ्यांचा काही वर्षा होत नाही, कारण धावफलकावरती फक्त 20 धावा लागल्यात. पुन्हा एकदा अनदर वाईट. इथे मात्र थोडासा प्रयत्न असेल काहीतरी वेगळं करण्याचा, कारण आपल्याकडे खूप वेळ आहे आणि विजय मात्र आपलाच आहे. या उद्देशाने मात्र शक्ती काहीतरी परिवर्तन करतोय, परंतु शेवटच्या चेंडूवरती आलेला हा